28 नंबरचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. अशा पद्धतीचा दिलेल्या आकृतीमधील चौकोन मोजा. मग यामधील आपल्याला चौकोन मोजायचे आहेत. तर कशा पद्धतीने आपल्याला चौकोन मोजता येतील? सगळ्यात अगोदर काय करायचं आहे? आकडे टाकून घ्यायचे आहेत. जसं की 1, 2, 3, 4. त्याच्यानंतर उभे आकडे 2, 3 आणि 4. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आकडे मोजून घेतले आणि आता आपल्याला करायची आहे या सर्व आकड्यांची बेरीज. जसं की उभ्या आकड्याची आपण बेरीज करू. 4, 4 अन् 3 7, 7 अन् 2 9, 9 आणि 1 10. यांची बेरीज आलेली आहे 10. आता आडवी बेरीज 1, 2, 3, 3 अन् 3 6, 6 अन् 4 10. या ठिकाणी देखील उत्तर किती आलेलं आहे? 10. ठीक आहे. दोन्ही ठिकाणी आपलं उत्तर 10 आलं. तर आपल्याला या दोघांची करायची आहे गुणाकाराची क्रिया. मग 10 गुणुले 10 बरोबर आपलं उत्तर येते 100. या आकृतीमध्ये एकूण चौकोन किती असतील तर 100. ऑप्शन क्रमांक डी. हे झालं आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर. पुढचं गणित या पद्धतीची आकृती आहे आणि विचारतायत की दिलेल्या आकृतीमधील एकूण चौकोन किती आहेत. मग कशी मोजायची चौकोन दिलेल्या आकृतीमधील? सेमच पद्धत आहे. एकदा आडवे नंबर टाकून घ्यायचे, एकदा उभे नंबर टाकून घ्यायचे. अगोदर या ठिकाणी 1, 1 नंतर 2, 2 नंतर 3, नंतर 1 च्या नंतर 2, 2 च्या नंतर 3, 3 च्या नंतर 4. आता या सगळ्यांची करायची बेरीज. मग उभी बेरीज करू. 1 आणि 2 3, 3 आणि 3 6. या ठिकाणी उत्तर आलं 6. परत 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10. या ठिकाणी उत्तर आलेलं आहे 10. आता हे 10 आणि हे 6 या दोघांचा आपल्याला करायचा आहे गुणाकार. ठीक आहे. आडवी बेरीज 10 आली गुणुले उभी बेरीज 6 आली. 10 गुणुले 6 10 सक 60. हे झालं आपलं उत्तर. ठीक आहे. मग उत्तर आलं 60. ऑप्शन क्रमांक सी बघू शकता. आपल्या या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळून जाते. पुढचं गणित. हा, आता थोडीशी डायग्राम या ठिकाणी मोठी दिलेली आहे. डायग्राम कितीही मोठी असू द्या, चौकोन जर मोजायला सांगितले तर हीच पद्धत, हीच प्रोसिजर आपल्याला या ठिकाणी अवलंबवायची असते. ठीक आहे. मग अगोदर आडवी नंबरिंग आणि उभी नंबरिंग टाकून घ्या. जसं की 1, 2, 3 आणि 4. त्यानंतर 1 च्या नंतर 2, 2 च्या नंतर 3, 3 च्या नंतर 4, 4 च्या नंतर 5. आता बघा, आपल्याला आडवी बेरीज आणि उभी बेरीज करायची आहे. अगोदर उभी बेरीज करू. 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 9 आणि 1 10. या ठिकाणी उत्तर आलं 10. आणि आता आडवी बेरीज 5 आणि 4 9, 9 आणि 3 12, 12 आणि 2 14, 14 आणि 1 15. या ठिकाणी बेरीज येते 15. आता काय करायचंय? ते 15 आणि हे 10 या दोघांचा गुणाकार. मग 15 गुणुले 10 यांची जर आपण गुणाकाराची क्रिया केली तर 15 आणि 10 150. म्हणजे उत्तर येतं आपलं 150. किती उत्तर आलेलं आहे? 150. ऑप्शन क्रमांक सी. एवढं क्लिअर आहे सगळ्यांचं? क्लिअर झालं? ओके. पुढे पुढचं गणित. दिलेल्या आकृतीमधील चौकोन मोजा. ही आकृती दिलेली आहे आणि या आकृतीमधील आपल्याला मोजायची आहेत चौकोन. मोजता येतील का? मोजता येतील या आकृतीमधील चौकोन? सांगायचं कसं मोजता येईल ते? काढलं का सगळ्यांनी उत्तर?
ओके. बघा कसं सोडवायचं. चौकोन काढायचे आहेत. अगोदर नंबरिंग टाकून घ्या. 1 2 3 4 नंतर 1च्या नंतर 2. नंबरिंग सगळ्याला कळली का इथपर्यंत? आपण नंबरिंग कशी टाकली हे सगळ्याला समजलं असेल. ठीक आहे. मग नंबरिंग टाकल्याच्या नंतर आपल्याला त्यांची बेरीज करावी लागते. एकदा आपण उभी बेरीज करू. 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 9 आणि 1 10. या ठिकाणचं उत्तर 10 आहे. आणि इकडे 1 अधिक 2 बरोबर 3 आहे. आता या दोघांचा गुणाकार 10 आणि 3चा. मग 10 गुणुले 3 10 त्रिक 30. या ठिकाणी एकूण चौकोन किती येतात? 30. ऑप्शन क्रमांक बी. कळलं? उत्तर कसं आलं ते? व्हेरी गुड. पुढे आता दिलेल्या आकृतीमधील आपल्याला चौकोन मोजायचे आहेत. अशा पद्धतीची या ठिकाणची आपल्याला त्यांनी आकृती दिलेली आहे. मग चौकोन मोजायची आहेत. कशी मोजणार? चौकोन मोजण्याची तीच टेक्निक आहे. अगोदर नंबरिंग टाकून घ्या. 1 2 3 4 आणि 5. नंबरिंग टाकल्याच्या नंतर सगळ्या नंबरिंगाची बेरीज करायची आहे. मग 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 आणि अधिक 5. बघा मग 5 आणि 4 9, 9 आणि 3 12, 12 आणि 2 14, 14 आणि 1 15. तर या ठिकाणी चौकोन किती आली? 15. ऑप्शन क्रमांक सी. किती उत्तर आलं या ठिकाणी? 15 आपल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. ठीक आहे. पुढचं गणित. थोडीशी आकृती आता लांब लचक केली आहे. थोडीशी आकृती वाढवली आहे. ठीक आहे. बघा मग इथं देखील तसंच तीच प्रोसेस करायची. वेगळं काही नाही. नंबरिंग टाकून घ्या. 1 2 3 4 5 6 7. टाकले. नंबर टाकले. आता या सगळ्यांची आपल्याला करणं आहे बेरीज. आता डायरेक्ट बेरीज करून दाखवतो. 7 7 आणि 3 10, 10 आणि 6 16, 16 आणि 4 20, 20 आणि 5 25, 25 आणि 2 27, 27 आणि 1 28. टोटल या ठिकाणी संख्या आलेली आहे 28 चौकोन. किती उत्तर आलं? 28. ऑप्शन बी उत्तर. कळलं इथपर्यंत? बी कसं आलं ते? पुढचं गणित. दिलेल्या आकृतीमधील चौकोन मोजा. आता या ठिकाणी आकृती दिली आणि विचारलं की चौकोन मोजायचे आहेत. मग कसं करायचं? चौकोन मोजायचे आहेत. मग काय करावं लागणार? अगोदर नंबरिंग टाकून घ्यायची. सगळ्यात अगोदर 1 2 3 आणि 4. इकडून सुद्धा 1 2 3 4. आता आडवी नंबरिंग टाका. ठीक आहे. 1 2 आणि 3. आता सगळ्यांच्या कराव्या लागतील आपल्याला बेरजा. अगोदर उभी बेरीज करू. 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 9 आणि 1 10. यांची बेरीज आली 10. परत 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 9 आणि 1 10. यांची बेरीज आली 10. आडवी बेरीज 1 आणि 2 3, 3 आणि 3 6. याची बेरीज किती आली? 6. मग सगळ्यात अगोदर आता आपल्याला यांची बेरीज करणं आहे. हे 10 आणि हे 10 20, 20 आणि हे 6 26 झाले. ठीक आहे. हे 10 हे 10 20 आणि हे 6 26. पण इथं 2 डब्बे 2 वेळा मोजले गेले. यामध्ये आणि यामध्ये. यामध्ये 4 देखील मोजला गेला, 1 मोजला गेला, 4 मोजला गेला, 3 मोजला गेला. 2 डब्बे 2 वेळा मोजला गेले म्हणून 26 मधून 2 मायनस करायचं. आपलं उत्तर येतं 24. या ठिकाणी 24 चौकोन आहेत. चौकोनांची संख्या किती असेल या ठिकाणी? 24. ऑप्शन क्रमांक सी. या ठिकाणी 24 चौकोन असणार आहेत. हे क्लिअर झालं असेल सगळ्यांचं आता? झालं क्लिअर?
पुढचं गणित. ओके. बघा, पुढचं गणित तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. काय दिलेलं आहे? ओके. हे गणित आपल्याला या ठिकाणी सोडवायचं आहे. कसं सोडवता येणार? सगळ्यात अगोदर आपल्याला टाकून घ्यायची आहे नंबरिंग. काय टाकून घ्यायची आहे? नंबरिंग. जसं की 1 2 3 4 उभी नंबरिंग टाकली. आता आडवी नंबरिंग 1 2 3 4. आता काय करावं लागणार? बेरीज करा. उभी बेरीज करू. 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 9 आणि 1 10. यांची बेरीज आली 10. परत 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 9 आणि 1 10. आता हे 10 आणि हे 10 झाले 20. पण हा जो एक डब्बा आहे उभ्या बाजूने मोजला गेला, आडव्या बाजूने मोजला गेला म्हणून 1 मायनस. 20 मधून 1 मायनस. टोटल या ठिकाणी संख्या येणार आहे 19. किती संख्या येईल? 19. ओके. या आकृतीमध्ये एकूण जे चौकोन आहेत ते आहेत 19. पुढे मित्रांनो, याच्यापेक्षाही अवघड लेवलचे गणित ट्रिकी पद्धतीनं तुम्हाला शिकायला मिळतात. मित्रांनो, यूट्यूबवरती फक्त कधीतरीच माझे महिन्यातून 1-2 वेळेस क्लासेस होतात, पण आपल्या बॅचेसमध्ये दररोज लाईव्ह क्लासेस होतात. आता तुम्ही ज्या आकृत्या मोजणे ट्रिक्सनुसार शिकले आहेत त्याच्यापेक्षा 26 याच्यापेक्षा सगळे अवघड गणित ट्रिकी पद्धतीनं तुम्हाला दररोज आपल्या बॅचमध्ये शिकायला मिळतात. आपल्या बॅचचं नाव आहे सुपर फास्ट बुद्धिमत्ता ट्रिक्स बॅच. या बुद्धिमत्तेच्या बॅचमध्ये मी स्वतः बुद्धिमत्तेचा सगळा अभ्यासक्रम शॉर्ट मेथडने अगदी बेसिक पासून आणि अवघड पातळीपर्यंत ट्रिक्स आणि क्लुप्तानुसार शिकवून पूर्ण करतो आहे. या बॅचला जर तुम्ही आज ॲडमिशन घेतलं तर ही बॅच फक्त तुम्हाला 999 रुपयामध्ये मिळून जाईल. पण 2 दिवसानंतर या बॅचची प्राइस 1500 रुपये होणार आहे. म्हणजे 2 दिवसानंतर 500 रुपयाने या बॅचची प्राइस वाढून जाईल. 999 रुपयामध्ये तुम्ही दररोज लाईव्ह क्लासेस आणि रेकॉर्डेड क्लासेस दोन्ही पद्धतीचे क्लासेस करू शकता. आणि बुद्धिमत्तेच्या संपूर्ण या बॅचमध्ये बुद्धिमत्तेच्या सगळ्या अभ्यासक्रमाचे व्हिडिओज तुम्ही वर्षभर कधीही आणि कितीही वेळा ट्रिकी पद्धतीनं पाहू शकता. आता या बॅचला ॲडमिशन कसं घ्यायचं आहे, ॲडमिशनची प्रोसेस कशी आहे, त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला आपलं YJ अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्यासाठी सर्वात अगोदर गुगल प्ले स्टोअरला जायचं. तिथे जाऊन YJ अकॅडमी हे नाव सर्च केलं की अशा पद्धतीचा तुम्हाला लोगो मिळतो. आपला लोगो बघायचा आहे आणि आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. ॲप्लिकेशन ओपन केल्यावर तुम्हाला भरपूर बॅचेस दिसतात. त्यामधून तुम्हाला बुद्धिमत्ता ट्रिक्स बॅच शोधायची आहे आणि या बॅचवरती क्लिक करायचं आहे. बॅचला क्लिक केलं की बॅचच्या खालीच तुम्हाला बाय नाऊ हे ऑप्शन मिळतं. बाय नाऊला क्लिक केलं की सगळे पेमेंट गेटवे ओपन होतात. गुगल पे, फोनपे, गुगल पे, फोनपे, पेटीएम, कार्ड. जर तुमच्याकडं फोनपे असेल तुम्ही फोनपेला क्लिक करून पेमेंट करू शकता. जर तुमच्याकडे गुगल पे असेल तुम्ही गुगल पेला क्लिक करून पेमेंट करू शकता. पेमेंट केल्या केल्या या बॅचमधील लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही पद्धतीचे व्हिडिओज तुम्हाला लगेचच दिसायला सुरुवात होईल. मित्रांनो, आज ॲडमिशन घेतलं तर फक्त 999 रुपयामध्ये आणि 2 दिवसानंतर या बॅचची प्राइस 1500 रुपये होणार आहे. ज्यांना ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी आत्ताच ॲडमिशन घेऊन आपला प्रवेश निश्चित करू शकता. समोरची आकृती बघा. अशी आकृती आहे. अगोदर आकृतीमध्ये नंबरिंग टाकून घ्यायची. 1 2 3 4 5. परत आडवी 1 2 3 4 5. आता आपल्याला ह्यामधले मोजायचे आहेत चौकोन. कसे मोजायचे? अगोदर बेरीज करायची. उभी बेरीज करू. 5 आणि 4 9, 9 आणि 3 12, 12 आणि 2 14, 14 आणि 1 15.
ही बेरीज झाली 15. आडवी बेरीज 1 अन् 2 3, 3 अन् 3 6, 6 अन् 4 20, सॉरी 6 अन् 4 10, 10 अन् 5 15, यांची पण बेरीज 15 आली. मग हे 15 आणि हे 15 टोटल झाले होते 30. पण हा डब्बा 2 वेळा मोजला गेला. हा जो डब्बा आहे हा 3 वाला, हा किती वेळा मोजला गेलेला आहे या ठिकाणी? 1 वेळा जास्ती वेळा मोजला गेला, म्हणून 1 मायनस 31 मधून 30 मधून 1 मायनस, बरोबर उत्तर येतं 29. या आकृतीमध्ये एकूण चौकोनांची जी संख्या मोजली जाईल ती मोजली जाणार आहे 29. क्लिअर झालं इथपर्यंत सगळ्याला? हा, पुढचं गणित थोडं छोटं आहे. दिलेल्या आकृतीमधले चौकोन मोजा. सेमच कंडिशन, वेगळं काही नाही. सगळ्यात अगोदर काय करावं लागणार? नंबर 1 2 3. आता आडवे नंबर 1 2 3. आता करायची बेरीज. एकदा उभी बेरीज करू. 3 अन् 2 5, 5 अन् 1 6. आडवी बेरीज 3 अन् 2 5, 5 अन् 1 6. मग हे 6 आणि हे 6 टोटल झाले 12 चौकोन. पण हा जो डब्बा आहे 2 वेळा मोजला गेला, तो 1 वेळाच मोजायला पाहिजे होता. 1 वेळा जास्त मोजला गेला, म्हणून 12 मधून 1 मायनस, बरोबर 11. किती उत्तर आलेलं आहे? एकूण 11 चौकोन यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. क्लिअर? आता पुढचं गणित. दिलेल्या आकृतीमधील चौकोन मोजा. बघा, ह्यामधील चौकोन मोजायचे आहेत. कसं करणार? सगळ्यात अगोदर नंबरिंग टाकायची. 1 या ठिकाणी 2, 1 या ठिकाणी 2. आता बेरीज करायची. ओके. मग 1 अन् 2 3 आणि 1 अन् 2 3. परत इथेही तसंच, 1 नंबर इथं 2 नंबर, 1 नंबर इथं 2 नंबर, यांची बेरीज या ठिकाणी 3, 2 आणि 1 या ठिकाणी 3. परत या ठिकाणी 1 या ठिकाणी 2, इथं 1 इथं 2, यांची बेरीज 2 आणि 1 3, 2 आणि 1 3. मग एका आकृतीमध्ये किती येत आहेत? 3 गुणिले 3 या ठिकाणी 9. या आकृतीमध्ये 3 गुणिले 3 9. या आकृतीमध्ये 3 गुणिले 3 9. टोटल चौकोनाची संख्या 1 2 3 म्हणजे 9 त्रिक 27. किती उत्तर आलं या ठिकाणी? एकूण 27 चौकोन आपल्याला बघायला मिळतात. पुढचं गणित. दिलेल्या आकृतीमधील चौकोन मोजा. इथं पण तसंच करावं लागेल, नंबर टाकून. या ठिकाणी 1 या ठिकाणी 2, या ठिकाणी 1 या ठिकाणी 2, यामध्ये 9. हा दुसरा डब्बा, यामध्ये 9. हा तिसरा डब्बा, यामध्ये 9. टोटल 9 त्रिक 27. पण या ठिकाणी हा वाला डब्बा आणि हा वाला डब्बा हे 2 वेळा मोजले गेले, म्हणून यामधून 2 मायनस. 27 मधून 2 मायनस केले, आपलं उत्तर येतं 25. यामध्ये 25 चौकोन. सी उत्तर. कळलं इथपर्यंत? आता जायचं आहे पुढच्या गणिताकडे. बघा, दिलेल्या आकृतीमधील चौकोन मोजा. या पद्धतीने आपल्याला आकृती दिलेली आहे आणि चौकोन मोजायला सांगितलं गेलेलं आहे. मग कसं करायचं? सगळ्यात अगोदर या डब्याला 1 नंबर, या डब्याला दुसरा नंबर, या डब्याला 1, या डब्याला दुसरा. मग 1 अन् 2 या ठिकाणी 3, मग 1 अन् 2 या ठिकाणी झाले 3. एवढं झालं. मग या दोघांचा गुणाकार 3 अन् 3 त्रिक 9, 3 गुणिले 3, 3 त्रिक 9. आणि तुम्ही हा जो चौकोन आहे की नाही, हा वाला बघा, क्रॉस आहे हा. हा बघा, हा जो चौकोन आहे ना, क्रॉस आहे, क्रॉस चौकोन आहे हा. तुम्ही थोडस मोबाईल हे करून बघा. हा एक चौकोनच आहे मोठावाला,
मग 9 अधिक 1 बरोबर टोटल यामध्ये चौकोनाची संख्या मिळते 10. किती? 10. ऑप्शन डी हे उत्तर. एवढं सगळ्यांचं क्लिअर झालेलं असेल. ठीक आहे, झालं क्लिअर? आता आजपर्यंत आपण चौकोन मोजलीत. ओके, आता आपल्याला मोजायचे आहेत चौरस. काय मोजायचे आहेत? चौरस मोजायचे आहेत. आतापर्यंत चौकोन मोजलीत, आता आपल्याला मोजायचे आहेत चौरस. मग चौरस मोजण्याची टेक्निक काय आहे? चौकोनाची टेक्निक वेगळी, चौरसाची टेक्निक वेगळी. चौरस मोजण्यासाठी अगोदर नंबरिंग टाका. 1 2 3 4 5. परत 1 2 3 4. या ठिकाणी आपल्याला मोजायचे आहेत चौरस. मग काय करायचं? हे 4 आणि हे 5 म्हणजे या डब्याचा शेवटचा अंक, त्या डब्याचा शेवटचा अंक, या दोघांचा गुणाकार. 4 आणि 5 चा गुणाकार. 4 गुणुले 5, 4 पंचे 20 हे झाले. परत इकडचा 3, इकडचे 4. मग 3 गुणुले 4, 3 चोक 12 हे झाले. त्यानंतर 2 आणि 3, मग 2 गुणुले 3 जर केलं तर बेत्रिक झाले 6. आणि परत 2 गुणुले 1 म्हणजेच 1 गुणुले 2 बरोबर झाले या ठिकाणी 2. ओके, आता यांचा करायचा आहे गुणाकार, बेरीज. 6 आणि 2 8, 8 आणि 2 10, 10 शी 0 हाचा 1, 1 आणि 2 3, 3 आणि 1 4, 5 4 3 2 1. ओके, या ठिकाणी आपल्याला यायला पाहिजे 40. किती? 40 चौरस यायला हवेत. ओके, पुढचं गणित. दिलेल्या आकृतीमधील एकूण चौरस मोजा. आता हे चौरस मोजण्यासाठी काय करायचं? परत सेम प्रोसेस. नंबरिंग 1 2 3 4 5. आता उभी बेरीज 2 3 4 5. आता नंबर सगळीकडे सारखेच आहेत. ठीक आहे, इकडचे 5, इकडचे 5, दोघांचा गुणाकार. 5 गुणुले 5 बरोबर 25. परत 4 गुणुले 4, 4 गुणुले 4 बरोबर 16. 3 गुणुले 3 बरोबर 9. 2 गुणुले 2 बरोबर 4 आणि 1 गुणुले 1 बरोबर 1. आता यांची करायची आहे बेरीज. मग 9 आणि 1 10, 10 आणि 6 16, 16 आणि 4 20, 20 आणि 5 25, 25 शी 5 हातचे 2 इथं. मग 2 2 आणि 2 4, 4 आणि 1 5. या ठिकाणी उत्तर किती यायला पाहिजे आपलं? 55. ऑप्शन क्रमांक डी उत्तर आहे 55. 55 यामध्ये चौरस मोजले जातील. चौरस मोजण्याची ही टेक्निक आहे. पुढचं गणित. दिलेल्या आकृतीमधील चौरस मोजा. या ठिकाणी देखील चौरस मोजायचे आहेत. मग चौरस कशी मोजायची आहे? अगोदर आपण चौकोन मोजली होती, आता चौरस मोजायची आहेत. मग 1 2 3 4 आणि 5 यामध्ये टोटल 5 चौरस झाले. ठीक आहे,